कल्याण में एक एडीएमसी के अधिकारी पर हुए हमले के मामले में अब नया मोड़ आया है। दुर्योधन पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान दावा किया कि उनके खिलाफ लगाए गए सभी आरोप झूठे हैं। पाटिल ने आरोप लगाया कि राजेंद्र सालुंके, जो कि एक एडीएमसी अधिकारी है, घर घर जाकर पैसे मांग रहे थे, जिससे विवाद उत्पन्न हुआ। पाटिल ने यह भी कहा कि पुराने मकानों पर की गई कार्रवाई सिर्फ पैसे की वजह से की गई थी। साहेब नमस्कार, मी दुर्योधन नारायण पाटील, राहणार वडवली। हां, जो प्रकरण घडला तिथं तो सालुंके म्हणून आणि त्यांची टीम काय बांधकाम तोडायला जात होते। ते रूम आहेत जुने 10-12 वर्षाचे। ते लोक आता ते 5-6 आले आहेत तिथेशी। ते लोकांनी फोन केला इथं आपल्या पोरांना का आमचं ते रूम तोडायला आले, तो सालुंके म्हणून। ते जुनं रूम असताना त्या लोकांना ते धमकी देत होतो। हां, ते धमकी देत होता, आम्हाला 25,000 रुपये द्या, रूम मागा 20,000 रुपये द्या, नाही तर तुमची अख्ख्या चाली तोरू आम्ही एका रूम मागे ना। त्या रूम ते आत्ताचे नाही आहेत, त्यांना टॅक्स पावती आहे, पाण्याचं बिल आहे, लाईट बिल आहे, सगळं काही आहे। ते 10-12 वर्षाचे रूम आहेत ते, 1-2 रूम कोणी नवीन बांधलेले होतं, त्या हिशोबाने ते बोलत होतं। तो सालुंके एवढा आहे तर बोलतो मी माझा वार्ड ऑफिसला मी इच्छित नाही, मी त्याला असे मारतो तसा करतो, मला रूम द्या ना। ते JCB आणली, ती 2 गाड्या आणल्या त्या तोराला। ते लोकांनी फोन केला का आमचे रूम तोरा आल्यात। ती पोरा गेली गावातली बी, बाबा इथं गाड्याला काय झाले तिथं माझी ती पोरा होती गावातली, तिथली लोक मग होती रेडी होत्या, बाबा आमचं रूम तोरा कशाला नाही, आम्हाला मग पैसे द्या। तो सालुंके सांगतो पैसे द्या, एक रूम मागा ना, तर मग आम्ही सगळ्या तुमच्या चाली तोडून टाकू। येते त्याच्या आधी बी तोडलेले आहेत, बोलतो माहिती आहे ना तुम्हाला मी कसा मनुष्य आहो येते। मग ते लोक आम्ही फोन केला, ती पोरा गेली, तिथलीच जमली लोक तिथे गेली, तिथं धक्काबुक्की तेवी करायला लावली तेवी स्वतः बी करायला लावली का नाही, तर मग बोलतो मग तुमच्यावर मी गुन्हा दाखल करीन ना। मग त्यांनी काय खोटा आरोप केला का ही गावातली मुलं आली, ती वैभवचा कोणतं नाव घेतलं आहे, बोलतो रिव्हॉल्वर काय आणला, तर आम्हाला तर माहीत, मी तर नव्हतो तिथं, मी नंतर लास्टला गेलो त्याचं झाल्यावर तरवारी ना, आम्हाला मारलं, माझ्या कर्मचाऱ्यांना मारलं। तुला मारलं असतील ना तर एकाने तरी सांगावा का आम्हाला मारलं, का एक तरी खरूच आला असेल, कोणत्या रक्त निघलं असेल तर तुम्ही सांगा, तर आम्ही सजा भोगायला तयार आहे, आम्ही गुन्हा करत आहे। हां, हे आरोप तो सालुंके आहे ना, यो पैसे खाणारा एक नंबर आहे। प्रत्येक टिटवाळ्याला बी होता, किती त्या मागे डोंबिवली होता, सगळ्यांना यांनी हैराण केले। यो ऑफिसर बनतं, यो एवढं पैसे मागतं एक रूम मागा, काहीच नाही कोणतं। अरे जे आता गावाली घरं बांधतात, जुनं घर लोटा आले टेम्पोले मग पैसे मागतात। आमच्या गावाले तर आमच्या मागं सबूत आहे, जुनं घर लोटा आले त्यांनी बांधायला घेतला होता, टेम्पोले सांगतो मला 20,000 दे। यो असं सालुंके आहे का? यो एकदम बेकार मनुष्य आहे, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे।